सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकच लीळा पाहणार आहोत, ज्या लीळेमध्ये श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुनाला कसं ज्ञानदान केलेलं आहे, ज्ञान कसं दिलेलं आहे आणि श्रीकृष्ण महाराजांनी विभूती योगाचं निरूपण कसं केलेलं आहे आणि विश्वरूप कसं दाखवलेलं आहे, हे आपण आजच्या या ज्ञान सत्रामध्ये जाणून घेणार आहोत। चरित्र एकच आहे, परंतु चरित्र मोठं असल्या कारणाने आजच्या या ज्ञान सत्रामध्ये एकच चरित्र होणार आहे। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचं हे ज्ञानसत्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, अग्रपूजा कशाला म्हणतात? या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय, हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। उत्तरार्ध लीळा क्रमांक 460। अर्जुना प्रति ज्ञानदान विभूती निरूपण अप्रोक्ष दर्शन, या तिन्ही लीळा एकाच चरित्रामध्ये आलेल्या आहेत। या एका लीळेमध्ये सर्व या तिन्ही लीळा चरित्रकारांनी टाकलेल्या आहेत। तर अर्जुनाप्रती म्हणजे अर्जुनाला श्रीकृष्ण महाराज ज्ञानदान करतात, विभूतीविषयी म्हणजे शक्तीविषयी निरूपण करतात। ज्या शक्त्या श्रीकृष्ण महाराजांकडे आहेत त्या शक्तींविषयी श्रीकृष्ण महाराज सविस्तरपणे निरूपण करतात। आणि अप्रोक्ष दर्शन म्हणजेच काय, तर जे विश्वरूप आहे ते दाखवलेलं आहे। अप्रोक्ष कशामुळे म्हटलेलं आहे? आपण काय म्हणतो, एखादा व्यक्ती मेला, वारला, तो अप्रोक्ष झाला असं बोलतो आपण। आताच्या काळामध्ये कोणी असं बोलत नाही। जुन्या मराठीमध्ये 800 वर्षापूर्वी जुन्या काळामध्ये हे शब्द वापरायचे लोक। अपरोक्ष म्हणजे काय, जे दिसत नाही। परोक्ष म्हणजे काय, जे दिसते, असा त्याचा अर्थ आहे। मग आता अपरोक्ष म्हणजेच काय, जे दिसत नाही। दिसत नाही तर काय दिसत नाही? विश्वरूप दिसत नाही आपल्याला। जे विश्वदेवता आहे ते विश्वरूप तिचं जे दिसते का आपल्याला? नाही दिसत। अपरोक्ष आहे ते आपल्यासाठी। आणि म्हणून त्या अपरोक्षाचं म्हणजे अशी जे अदृश्य देवता आहे, विश्वरूप देवता, तिचं दर्शन श्रीकृष्ण महाराजांनी इथे करवलेलं आहे। श्रीकृष्ण महाराजांना हे दाखवायचं होतं की सर्व शक्तियुक्त मी आहे, माझ्याकडे काही एक कमी नाही। हे युद्ध जर संपवायचं म्हटलं तर ज्याप्रमाणे आपल्याला पापणी बंद करण्यासाठी आणि उघडण्यासाठी वेळ लागत नाही, आपल्याला समजतही नाही आपण दिवसातून किती वेळा पापणी बंद केली आणि उघडली, एकदम कमी वेळ लागतो पापणी बंद होण्यासाठी आणि उघडण्यासाठी डोळ्याची। तर तेवढ्या वेळामध्ये श्रीकृष्ण महाराज अख्खं युद्ध संपवू शकले असते। तर हे दाखवायचंय अर्जुन देवाला, श्रीकृष्ण महाराजांना, की मी सर्व करू शकतो, परंतु अर्जुना तुझ्यावर जे काही अन्याय झालेला आहे त्याचा प्रतिशोध तू घेतला पाहिजे। तू कितीही केलं तरी धर्माने वागणारा माणूस आहेस, धर्म तुझ्या बाजूने आहे आणि म्हणून तू हे युद्ध कर, नाहीतर मी तर बसलेलोच आहे। ज्यावेळेस धर्माची ग्लानी होईल या पृथ्वी तलावर त्यावेळेस मी त्या अधर्मी लोकांचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी मी तर येतच असतो, असं श्रीकृष्ण महाराज निरूपणामध्ये सांगतातच। श्रीमद भगवद्गीतेमध्ये आलेलंच आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। तर श्रीकृष्ण महाराजांनी तर सांगितलेलंच आहे, परंतु जीवाकडेही एवढं सामर्थ्य आहे की हा जीव अधर्माच्या विरोधात लढू शकतो। हे तुम्हाला आणि आम्हाला श्रीकृष्ण महाराजांना दाखवून द्यायचं होतं की तुम्ही पण अधर्माच्या विरोधात लढू शकता आणि धर्माची स्थापना करू शकता। हे उदाहरण आपल्याला दाखवायचं होतं, म्हणून तर अर्जुनाला युद्ध करायला लावलं की जीवामध्ये पण एवढी ताकद आहे, जीवामध्ये पण एवढं सामर्थ्य आहे की ते अधर्माचा नाश करू शकतात आणि धर्माची स्थापना करू शकतात। परमेश्वराच्या भक्ताकडे पण एवढी ताकद आहे असं देवाला इथे दाखवायचं होतं आणि म्हणून तर अर्जुन देवाला युद्ध करायला लावलं। आणि जेव्हा केव्हा कोणी नसेलच तेव्हा तर परमेश्वर आहेतच,
तर आता आपल्या मूळ विषयाकडे येऊया आणि आजच्या या ज्ञान सत्राला आरंभ करूया आणि लीळेला सुरुवात करूया. गणपत मढी अवस्थान महादायसे पुराण ऐकोणी आली, महादायसी पुसले जी पुराणिक ऐसे म्हणती, जे श्रीकृष्ण नारायणाचा अवतार आणि अर्जुन नराचा अवतारू. महादायसा पुराण ऐकायला गेल्या आणि पुराण ऐकून आल्यानंतर ही लीळा कुठली आहे? पैठण इथली आहे बरं का. पैठणमध्ये जे गणपत मठ आहे तिथे देवांना मुक्काम आहे, अवस्थान आहे आणि तिथे असताना पैठणमध्येच असताना महादायसा पुराण ऐकायला गेल्या. पुराण ऐकून आल्यानंतर महादायसा श्रीकृष्ण भगवंतांना विचारतात की पुराणिक असे म्हणतात की श्रीकृष्ण महाराज नारायणाचा अवतार आहे आणि अर्जुन हा नराचा अवतार आहे. दोहीची समान सामग्री तरी ते साचजी. दोघांची पण सामग्री म्हणजे जे काही त्यांच्याकडे विद्या अभ्यास होता तो समान होता. तर हे बरोबर आहे का? असा प्रश्न महादायसा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना विचारतात. सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात, बाई ते केवी जाणती. स्वामी म्हणतात, बाई त्या पुराणिक लोकांना काय माहिती? ते तुम्हासी येथोनी सांगिजेल. ते तुम्हाला येथोनी सांगिजेल म्हणजे आम्ही सांगणार ते सर्व माहिती. श्रीकृष्ण तो परमेश्वराचा अवतारू आणि अर्जुन तो जीव, परी 14 विद्या अभ्यासिला. श्रीकृष्ण महाराज परमेश्वराचे अवतार होते, नारायणाचे वगैरे अवतार नव्हते, ते परमेश्वराचे अवतार होते. आणि अर्जुन जो आहे तो एक जीव आहे. परी 14 विद्या अभ्यासिल्या तेने श्रीकृष्णेशी साजात्य. श्रीकृष्ण महाराजांनी सांदीपानी ऋषीपाशी जाऊन 14 विद्या अभ्यासल्या होत्या, हे आपण मागे पाहिलंच. तर त्याचप्रमाणे अर्जुनाने पण त्यांच्या गुरुजीकडे जाऊन म्हणजेच द्रोणाचार्याकडे जाऊन 14 विद्यांचा अभ्यास केला होता. आणि येणे अर्थी साजात्य आहे म्हणजे समान आहेत. अर्जुन सकळ सामग्री असामग्री वंतू एक वांचोणी. अर्जुन देव जे होते ते सकळ सामग्री असामग्रीवंत होते, एक वांचुनी म्हणजे एक सोडून. फक्त आपल्या एका दर्शकाने प्रश्न केलेला आहे की मी अर्जुन देव असं का बोलतो, किंवा उद्धव नाव आलं तिथे मी उद्धव देव असं का बोलतो. ह्यामागचं कारण असं आहे, ते श्रीकृष्ण महाराजांचे भक्त आहेत. त्यांच्या हृदयामध्ये श्रीकृष्ण भगवंत आहेत आणि उद्धव देव पण काय आहेत? श्रीकृष्ण महाराजांचे भक्त आहेत. आणि स्वतः सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी उद्धवांसाठी उद्धव देव हा शब्द वापरलेला आहे काही ठिकाणी. आणि अर्जुनासाठी पण अर्जुन देव असा शब्द चरित्रामध्येच आलेला आहे. स्वामींनीच तो शब्द योजिलेला आहे, शब्द वापरलेला आहे आणि म्हणून मी तो शब्द वापरत असतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, बाई अर्जुनाच्या ठिकाणी सकळ सामग्र्या होत्या, सकळ विद्या होत्या, परंतु एक वांचुनी म्हणजे एक नव्हती. मग महादायसा विचारतात, जी एक ते कवण. जी एक ते कवण म्हणजे एक विद्या त्यांच्याकडे नव्हती, ती विद्या कोणती आहे? सर्वज्ञ म्हटले, बाई एक ते ब्रह्मविद्या. ब्रह्मविद्या अर्जुन देवाकडे नव्हती. हो काजी. यावरी महादायसी पोचले. महादायसा म्हणतात, हो काजी. आणि पुन्हा महादायसा प्रश्न विचारतात, जी हे पुराणिक ऐसे बोलती, जे श्रीकृष्णाच्या भक्ता माझी अर्जुनाची ऐसी युक्तीची नाही ते साच जी. मग पुन्हा महादायसा प्रश्न विचारतात की जी हे पुराणिक लोक असं बोलतात की श्रीकृष्ण महाराजांच्या भक्तांमध्ये अर्जुनासारखी युक्ती कोणाकडे नव्हती, हे खरं आहे का? सर्वज्ञ म्हणले, साच बाई. स्वामी म्हणतात, अगदी बरोबर. त्यांच्यासारखा हुशार कोणी नव्हता, एवढी युक्ती त्यांच्या ठिकाणी होती. साच बाई ते तुम्हासी येथोनी सांगिजेल. आम्ही तुम्हाला सांगतो असं स्वामी म्हणतात. पुसते या अर्जुनाची युक्ती श्रीकृष्ण चक्रवर्ती सीची परिहरेती. पुसते या अर्जुनाचा अभिप्राय ऐसा, जे श्रीकृष्ण चक्रवर्तीचे पराव्रत सुचवणी बोलतू असे. स्वामी म्हणतात की अर्जुन त्या कुरुक्षेत्रावर असे काही प्रश्न विचारायचा की श्रीकृष्ण महाराजांना चांगला गुह्य अर्थ त्यांना सांगावा लागायचा. अधर निरूपण नाही, तर खोलातलं निरूपण सांगावं लागायचं, निरूपण करावं लागायचं, ज्यामध्ये परा आणि अवर, परापैकीचं पण निरूपण होतं आणि अवरपैकीचं पण निरूपण होतं. पर म्हणजे काय, तर ईश्वरपैकीचं निरूपण. ईश्वराचं सामर्थ्य कसं आहे, ईश्वरांच्या शक्त्या कशा आहेत, ईश्वराचे गुण कसे आहेत, ईश्वराचे धर्म कसे आहेत, तर हेही सांगावं लागायचं श्रीकृष्ण महाराजांना, अर्जुनाला. आणि अवर म्हणजे देवतापैकीचं पण निरूपण श्रीकृष्ण महाराजांना करावं लागायचं. एवढे गुह्य असे प्रश्न अर्जुन देव विचारत होते श्रीकृष्ण महाराजांना. आणि म्हणून अर्जुनाला हुशार असं म्हटलेलं आहे.
हो काजी. महादेसा म्हणतात ठीक आहे. यावरी महादायसी पुसले. यावर महादायसा विचारतात, जी जी भगवद्गीते माझी श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले असे. महादायसा पुन्हा प्रश्न विचारतात की जी जी श्रीकृष्ण भगवंतांनी गीतेमध्ये म्हटलेलं आहे, जे सकळे तो मी. सकळ म्हणजे या सृष्टीतील जे काही वस्तू दिसत आहेत तो मीच आहे. काय काय मी आहे? अर्थ तर्कू तो मी, उच्च श्रवा तो मी, ऐरावतू तो मी, आदित्या माझी विष्णू तो मी, नक्षत्रा माझी चंद्रू तो मी, देवामध्ये इंद्र तो मी, गंधर्वामध्ये चित्ररथ तो मी, ऐसे बहुत असे तरी ते कैसे जी. महादायसा म्हणतात श्रीकृष्ण महाराजांनी म्हटलेलं आहे गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये. गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये हे सर्व आलेलं आहे जे महादायसांनी प्रश्न विचारला. गीतेचा 10वा अध्याय म्हणजे विभूती योग, त्यामध्ये सर्व आलेलं आहे. तर त्यामध्ये देवाने म्हटलेलं आहे श्रीकृष्ण महाराजांनी, अर्थ मी आहे, तर्क मी आहे, उच्च श्रवा जो घोडा आहे तोही मीच आहे, ऐरावत जो आहे तोही मीच आहे, आदित्यामध्ये विष्णू आदित्यामध्ये जो विष्णू आहे तो मी आहे. 12 आदित्य आहेत, त्या 12 आदित्यांच्या नावापैकी एक नाव विष्णू असं आहे आणि तोही मी आहे असं सांगितलेलं आहे. आणि नक्षत्रामध्ये चंद्र तो मी आहे, देवांमध्ये इंद्र मी आहे, गंधर्वामध्ये चित्ररथ मी आहे, असं बरंच काही श्रीकृष्ण महाराजांनी म्हटलेलं आहे. तर ते कसं काय बरं, असा प्रश्न महादायसा विचारतात स्वामींना. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, बाई श्रीकृष्ण चक्रवर्ती ते शक्तीचा ठाई, अहंता स्वीकरोणी ते शक्ती आत्मत्वेची निरूपिते झाले. स्वामी म्हणतात, बाई ज्यावेळेस श्रीकृष्ण महाराजांनी हे सर्व निरूपण केलं त्यावेळेस त्या शक्तीचा ठाई अहंता स्वीकारून ते शक्ती आत्मत्वेची निरूपिते झाले, म्हणजे ती शक्ती मीच आहे असं त्यांनी निरूपण केलं. परंतु त्या सर्व शक्त्या मीच आहे असं म्हटले का? नाही. सर्व शक्त्या म्हणजे कसं, मी उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला, मला काय म्हणायचं आहे नेमकं, तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. जसं आता घोडे आहेत, घोडे भरपूर आहेत, त्यापैकी उच्च श्रवा घोडा मी आहे असं श्रीकृष्ण महाराज म्हटले. सर्वच घोडे मी आहेत म्हटले का? नाही म्हटले. मग याचा अर्थ काय निघाला नेमका? तर जे कोणते पदार्थ आहेत, ज्या कोणत्या वस्तू आहेत, उदाहरणार्थ घोडे धरूया आपण की घोडे आहेत, तर त्या घोड्यांमध्ये जो उत्तम घोडा आहे तो मी आहे. म्हणजे श्रीकृष्ण भगवंतांना एवढंच दाखवायचं आहे, या ब्रह्मांडामध्ये, या सृष्टीमध्ये जे जे काही उत्तम आहे ते मी आहे, एवढंच श्रीकृष्ण महाराजांना सांगायचं होतं. आणि ज्या ज्या गोष्टी उत्तम आहेत तेच मी आहे असं श्रीकृष्ण भगवंत इथे म्हटलेले आहेत. एकंदरीत श्रीकृष्ण महाराजांना एवढंच सांगायचं होतं. परंतु झालं असं की लोक म्हणतात सर्वीकडे ईश्वरच आहे, ईश्वर तर सर्वीकडेच आहे, असा एक परमाणूही उरलेला नाही की त्या परमाणूच्या मध्ये ईश्वराचं स्वरूप नाही. परंतु स्वरूप जरी व्यापक असेल तरी आपण त्या परमाणूला परमेश्वर म्हणू शकत नाही. ज्यावेळेस परमेश्वराने करचरणयुक्त असा अवतार धारण केला त्यावेळेस आपण त्या ईश्वर अवताराला अवतार म्हणून मानतो आणि तो ईश्वर अवतारच आपला उद्धार करू शकतो. बाकी जे ईश्वराचं स्वरूप पूर्ण ब्रह्मांडामध्ये व्यापक आहे ते स्वरूप आपला उद्धार करू शकत नाही, कारण ते निराकार, निरवयव, अव्यक्तमंत परमेश्वराचं स्वरूप आहे जे व्यापक आहे सर्वीकडे. आणि जो अव्यक्तमंत परमेश्वर आहे तोच परमेश्वर ज्यावेळेस व्यक्त होतो तेव्हाच तो परमेश्वर ब्रह्मविद्या सांगू शकतो. बाकी तर काही ब्रह्मविद्या सांगू शकत नाही. परमेश्वर व्यक्तमंत झाला तरच परमेश्वर ब्रह्मविद्या सांगतो, कसं आचरण करावं ते सांगतो, नाही तर काय होऊ शकत नाही या जीवाचं. परमेश्वराने अवतार धारण करून निरूपण केल्यानंतर हे जीव ऐकत नाहीत. आणि अव्यक्तमंत परमेश्वराने जरी भविष्यवाणी केली किंवा आकाशवाणी केली आणि काही निरूपण जरी केलं तर होऊ शकते का काहीतरी या जीवाचं? नाही होऊ शकत. ईश्वराने अवतार धरून तर काही कार्य होऊ शकत नाहीत व्यवस्थित जीवधरणाचे. ज्या मापाने परमेश्वराने काम चालू केलं जीवधरणाचं त्या मापाने जीवाचा उद्धार झालेला नाही. मग तुम्ही सांगा, अव्यक्तमंत परमेश्वर जरी बोलले समजा सामर्थ्याने, परमेश्वराला काय एक शक्य नाही? सर्वच शक्य आहे. अशक्य असं परमेश्वरासाठी काहीच नाही. परमेश्वरासाठी अशक्य असं काही आहे का? सर्व काही शक्य आहे. अव्यक्तमंत परमेश्वर पण बोलू शकतात बोलायचं म्हटल्यानंतर, परंतु तसं केल्याने जीव उद्धरतील याची शाश्वती नाही. आणि म्हणून हे जे अव्यक्त स्वरूप व्यापक आहे पूर्ण ब्रह्मांडामध्ये, हे स्वरूप
प्रत्येक ठिकाणी व्यापक असूनही जीवाचा उद्धार करत नाही, कारण जीव त्या योग्यतेचे नाहीत. व्यक्तमंत परमेश्वर अवतार घेतात, निरूपण करतात, आचरण कसं करावं हे सांगतात. नुसतं सांगत नाहीत तर स्वतः आचरणही करतात. आणि एवढं केल्यानंतर कुठेशी जीव 0.01% उद्धारल्या जातात एका ब्रह्मांडामध्ये, एका सृष्टीमध्ये. तर मग त्यासाठी व्यक्तमंत परमेश्वरच महत्वाचे आहेत आणि अव्यक्तमंत परमेश्वर हे जीवोद्धारणाचं कार्य तेवढं करू शकत नाहीत आणि अव्यक्तमंत परमेश्वराने जीवोद्धारणाचं कार्य केलेलंही नाही. प्रत्येक वेळेस अव्यक्तमंत परमेश्वर हे व्यक्तच झालेले आहेत. कारण आपल्याला सर्वांनी श्री चक्रधर स्वामींनी तसं सांगितलेली आहे की सृष्टीमध्ये परमेश्वर अवतार घेतातच. जो निर्वयव निराकार परमेश्वर होता तो सावेव म्हणजे अवयवेशी युक्त, साकार होतो म्हणजे आकाराशी युक्त होतो. हात, पाय, चेहरा हे सर्व व्यवस्थित परमेश्वर अवतार घेतात आणि नंतर या जीवाला निरूपण करतात. तर हे जे सर्व सांगितलेले आहेत, नक्षत्र, देव, उच्चश्रवा, ऐरावत, अर्थ, तर्क, आदित्य, गंधर्व, हे सर्व श्रीकृष्ण महाराजांनी फक्त एवढं द्योतविण्यासाठी सांगितलेलं आहे की हे जे उत्तम उत्तम पदार्थ आहेत ते मीच आहे. म्हणजे जे काही या ब्रह्मांडामध्ये तुम्हाला उत्तम दिसेल ते समजून घ्यायचं की मीच आहे. वांचोनी तेच म्हणजे परमेश्वर आहेत आणि ते तुमचा उद्धार करू शकतील असा अर्थ करून घेऊ नका. गंधर्वांमध्ये चित्ररथ मी आहे असं श्रीकृष्ण महाराज म्हटले, मग चित्ररथ तुमचा उद्धार करू शकेल का? गंधर्व कुठले आहेत? अंतराळीचे गंधर्व सांगितलेले आहेत. मग आता अंतराळीची देवता ही गंधर्व आहे, मग आता ही देवता चैतन्य मायाच्या पलीकडे जे ईश्वर स्वरूप आहे तिथे या जीवाला पावन करू शकते का? मोक्ष देऊ शकते का? नाही देऊ शकत. हे तुम्हालाही समजते. तर फक्त देवाला इथे एवढंच सांगायचं होतं की उत्तम जे पदार्थ आहेत ते मी आहे. बाकीचं काही अर्थ तुम्ही लावून घेऊ नका आणि वेगळा जर अर्थ तुम्ही लावण्याचा प्रयत्न केला तर अर्थाचा अनर्थ होऊन जाईल. आणि म्हणून विभूती योग समजून घेण्यासाठी फार त्यासाठी योग्यता लागते आणि त्याप्रमाणे तुमची बौद्धिक क्षमता पण लागते की तुम्हाला हे व्यवस्थित समजून जाईल. यासाठी तुम्हाला व्यवस्थित अध्यापन करावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला चांगलं अध्ययन करावं लागणार आहे. ईश्वराचं नामस्मरण करावं लागणार आहे. ईश्वराला विनंती करावी लागणार आहे की मला ब्रह्मविद्या चांगली समजू दे. त्यावेळेस ती तुम्हाला व्यवस्थित समजेल. नाहीतर कसं काय समजेल बरं? सर्वज्ञ म्हणितले बाई श्रीकृष्ण चक्रवर्ती ती यावरी महादायसी पुसले जी श्रीकृष्ण चक्रवर्ती ते शक्ती नव्हती तरी ते शक्तीचा ठाई अहंता कापा स्वीकारली. मग महादायसा म्हणतात की श्रीकृष्ण महाराज तर ते शक्ती नव्हते, मग त्या शक्तीचा ठाई अहंता का स्वीकारली? यावर स्वामी म्हणतात, बाई देव कच्छ होती मच्छ होती, देवामध्ये अवतरती नरामध्ये अवतरती, स्त्रियांचा मध्ये अवतरती, का जे शक्ती अवतार धारणा उपयोगा जाय ऐसी असे तेथ अवतार धरती. स्वामी म्हणतात की जे शक्ती अवतार धारण करण्यासाठी उपयोगा जाते तिथे श्रीकृष्ण महाराज तिथे परमेश्वर अवतार घेत असतात. मग देव कच्छ होतात, मच्छ होतात, देवामध्ये अवतरतात म्हणजे कर्मभूमीची यक्षिणी तिथपासून ते शेषशय्यापर्यंत ज्या देवता आहेत तिथे जर अवतार घ्यावा वाटला परमेश्वराला, इच्छाच झाली परमेश्वराची, तर तिथेही अवतार घेतात. नरामध्ये अवतार घेतात, स्त्रियांचा मध्ये अवतार घेतात, अशा सर्व ठिकाणी अवतार घेतात. परंतु त्यामध्ये पण काही बंधनं आहेत. जिथे 5 ज्ञानेंद्रिय आहेत अशा ठिकाणी देव अवतार घेत असतात. ज्या स्त्रियांचा मध्ये, जसं इथं कच्छ मच्छ वगैरे सांगितलेले आहेत, ज्या स्त्रियांचा मध्ये 5 ज्ञानेंद्रिय आहेत तिथे परमेश्वर अवतार स्वीकार करत असतात. असे काही बंधन असतात. किंवा मग जिथे ज्या स्त्रियांचा मध्ये सप्त धातू आहेत तिथे परमेश्वर अवतार घेत असतात. कर्मेंद्रिय किती असावे नसावे याचं काही नेमकत्व नाही, परंतु 5 ज्ञानेंद्रिय आणि सप्त धातू ह्या असल्याच पाहिजे असं तिथे बंधन आहे. अशाच स्त्रियांचा ठिकाणी परमेश्वर अवतार घेत असतात. पुढं काय म्हणतात चरित्रकार, का जे शक्ती अवतार धारणा उपयोगा जाये ऐसी असे तेथ अवतार धरती.
शक्ती आणि अवतार धारण करण्यासाठी जे जे काही उपयोगाला जाईल तिथे तिथे परमेश्वर अवतार घेत असतात असं आपल्याला चरित्रकार सांगतात इथे. म्हणून श्रीकृष्ण चक्रवर्ती ती शक्तीचा ठाई अहंता स्वीकारली असे. आणि म्हणून श्रीकृष्ण महाराजांनी तिथे अहंता स्वीकारलेली आहे प्रत्येक शक्तीच्या ठिकाणी. प्रत्येक म्हणजे त्या शक्तीमध्ये जे उत्तम शक्ती आहेत त्या ठिकाणी फक्त, बरं का. ज्याप्रमाणे मी तुम्हाला घोड्याचं उदाहरण दिलं, घोड्यांमध्ये ब्रह्मांडामध्ये जेवढे काही घोडे असतील त्या घोड्यांमध्ये उच्च श्रवा घोडा हा सर्वात श्रेष्ठ आणि म्हणून तो मी आहे असं श्रीकृष्ण महाराज इथे म्हटलेले आहे. म्हणजेच उत्तम जे आहे ते ईश्वर आहेत अशी अहंता तिथे स्वीकार केलेली आहे. वास्तविक श्रीकृष्ण महाराज म्हणजे घोडा आहेत असा अर्थ होत नाही. तिथे उत्तम जे आहे ते मी आहे असं एक देवाने इथे बोललेलं आहे. अन्यत्री नाही म्हणजे जे काही दीनहीन आहे त्या ठिकाणी अहंता स्वीकार केली मी आहे असे देव म्हटले नाहीत. होकाजी, यावर महादेसा होकाजी म्हणतात, ठीक आहे म्हणतात. यावरी महादायसी पुसले जी श्रीकृष्ण चक्रवर्ती अर्जुनासी ज्ञान केवेळी दिदले. मग महादेसा प्रश्न विचारतात. आता बघा 3 चरित्र तुम्हाला म्हटलं होतं मी. एक चरित्र संपलं, कोणतं विभूती योग जे आहे म्हणजे शक्तीचा योग जो आहे, शक्ती कशा सांगितल्या देवाने, मी आहे, हे मी आहे, ते मी आहे, हे तुम्हाला समजलं. आता समोर महादेसा काय प्रश्न विचारतात की अर्जुन देवाला श्रीकृष्ण महाराजांनी कधी निरूपण केलं, ज्ञान कधी दिलं. यावर मग स्वामी म्हणतात सर्वज्ञ म्हणितले दोन्ही अरणी उणता झालिया एराची कांडे एरावरी पडती, एराची कांडे एरावरी पडती ऐसा समय दिधले. स्वामी म्हणतात श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुन देवाला अशा वेळेला ज्ञानदान दिलं, श्रीमद भगवद्गीतेचं निरूपण केलं ज्यावेळेस त्या कुरुक्षेत्रावर एकीकडे कौरव सैन्य होतं, एकीकडे पांडव सैन्य होतं आणि आता युद्ध चालू होणारच. इकडले बाण सुटतील, तिकडले बाण सुटतील, इकडल्याचे बाण तिकडल्यावर पडतील, पांडवांचे बाण कौरवांवर पडतील. अशा वेळेला श्रीमद भगवद्गीतेचं निरूपण अर्जुन देवाला श्रीकृष्ण महाराजांनी केलेलं आहे असं स्वामी म्हणतात. महादायसी पूछले जी जे अर्जुनासी बोधू केधवा झाला. मग महादेसा पुन्हा प्रश्न विचारतात अर्जुनाला बोध केव्हा झाला. सर्वज्ञ मित्रे बाई श्रीकृष्ण चक्रवर्ती निरूपित अर्जुनाची शंका पारुखेची ना. स्वामी म्हणतात श्रीकृष्ण महाराजांनी भरपूर निरूपण केलं परंतु अर्जुनाच्या मनातील शंका काय पारुखेची ना म्हणजे शंका काय मिटत नव्हत्या. शंका वरच्यावर येतच राहत होत्या. ही शंका संपली की दुसरी शंका, तिसरी शंका. हे प्रश्नाचं उत्तर भेटलं की दुसरा प्रश्न लगेच, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर भेटलं श्रीकृष्ण महाराजांकडून की अर्जुन देवाच्या मनात तिसरा प्रश्न. म्हणजे प्रश्नावर प्रश्न, शंकेवर शंका, हे असं चालूच होतं. आणि मग अशा वेळेला तेवेळी अप्रोक्ष प्रगटिले म्हणजे अप्रोक्ष प्रगट केलं. मग शंका पारुखली विश्वरूप प्रगटोनी सामर्थ्य दाखविले. विश्वरूप दाखवलं अर्जुनाला. अर्जुनाला काय वाटत होतं, हा माझ्या आत्याचा मुलगा कृष्ण म्हणजे, याच्यात तर माझ्यात काय फरक आहे, एवढं विशेष काय आहे याचं, सांगत आहे मला काहीतरी. महत्व पटत नव्हतं. जसं तुम्हाला माहिती आहेच चमत्काराला लोक नमस्कार करतात, बरोबर की नाही. तर अर्जुन देवाला पण फार मोठा चमत्कार दाखवावा लागणार होता श्रीकृष्ण महाराजांना. आणि म्हणून श्रीकृष्ण महाराजांना पण हे जे एक सायकोलॉजी आहे, जे मेंटॅलिटी असते एक जनमानसाची साधारण, की चमत्कार दाखवल्याशिवाय त्या व्यक्तीवर भरोसा बसत नाही, तर हे मेंटॅलिटी जी आहे ते श्रीकृष्ण महाराजांना पण माहिती होती. आणि म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात आता याला चमत्कार दाखवावाच लागणार आहे, एरवी हा काय गप्प बसणार नाही, असाच जन्म घालून टाकेल हा प्रश्न विचारून विचारून युद्ध तसंच राहून जाईल. आणि म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात आता याला निरूपण करणं बंद करायचं, पहिले याला चमत्कार दाखवायचा. म्हणजे याचं जे मन चंचल झालेलं आहे, इकडे तिकडे धावत आहे, माझ्या निरूपणाच्या ठिकाणी तर मन लागत आहे परंतु हे निरूपण महत्वपूर्ण आहे आणि यांचं म्हटलं तसं वागावं असं काही अर्जुनाच्या मनावर लवकर प्रतिबिंबत नव्हतं. आणि म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात याला चमत्कार दाखवायचाच आहे. आणि मग विश्वरूप दाखवतात आणि मग शंका पारुखली आणि मग मनातील सर्व शंका निघून गेली. की मग अर्जुनाला असं लक्षात आलं की हा श्रीकृष्ण म्हणजे माझ्यासारखा नाही, हा काहीतरी वेगळा आहे. विश्वरूप प्रगटून सामर्थ्य दाखविले, समर्थत्व उमटविले. विश्वरूप दाखवलं आणि स्वतःचं सामर्थ्य त्या विश्वरूपामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी दाखवलेलं आहे. समर्थत्व उमटविले. श्रीकृष्ण महाराजांनी हे उमटून दाखवलं. उमटविले म्हणजे काय, तर त्या अर्जुनाच्या मनामध्ये एक छाप पडली की खरंच श्रीकृष्ण महाराज सामर्थ्यवान आहेत, माझ्यापेक्षा काहीतरी वेगळे आहेत, सामर्थ्यवान आहेत. असं समर्थत्व उमटविलं त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या बुद्धीमध्ये घातलं देवाने की बघ मी फार श्रेष्ठ आहे, तू काहीच नाही माझ्या पुढे. आणि यावेळेस मग जीव
आणि ईश्वर हा भेद अर्जुन देवाच्या लक्षात आला आणि मग बोध झालेला आहे. ते वेळी प्रतीती आली मग बोध झाला. अशी प्रतीती आली की श्रीकृष्ण भगवंत हे ईश्वर अवतार आहेत आणि मी साधारण जीव आहे अशी प्रतीती आली आणि अशा वेळेस मग बोध झालेला आहे. बोध होणे म्हणजे काय असते बरं? जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर हे चारही पदार्थ वेगळे आहेत. परमेश्वर जो आहे तो माझा हितकर्ता आहे, तोच माझा कर्ता धर्ता आहे आणि मला या भवसंसारापासून मुक्त करणारा आहे. मला मुक्ती देणारा, मला मोक्ष देणारा हा ईश्वर आहे. देवता ह्या निकृष्ट आणि निर्यदायका आहेत. प्रपंच हा नाशिवंत आहे आणि मी एक दीन शौच रंक असा जीव आहे. अशी प्रतीती ज्यावेळेस ज्या जीवाला येते त्याला म्हणतात बोध झाला. आलं का लक्षात? ज्या जीवाला अशी प्रतीती आली, प्रतीती येणे म्हणजे लक्षात येणे, एक भाव बसणे, त्याप्रमाणे समजून घेणे, अनुभवास येणे. प्रतीती म्हणजे काय? तर अनुभवास येणे. काय अनुभवास येणे? की जीव वेगळा आहे, हा शौच दीन रंक असा हा जीव आहे. देवता कशा आहेत? निकृष्ट आहे. देवता म्हणजे निर्यदायक आहेत. परमेश्वर पाहायला गेलं तर उत्कृष्ट आहेत आणि देवता ह्या निकृष्ट आहेत. आणि कशा आहेत? निर्यदायका. म्हणजे या जीवाने काही पाप केलं की देवतेला असं वाटते कधी कधी या जीवाला घेऊन जाऊ मी आणि नरकात टाकू. ही लालसा देवतेच्या मनामध्ये असते. प्रत्येक देवताला हेच वाटते की याने पाप केलं ना, याला पटकन कधी नरकात टाकू मी, याला कसं दुःख भोगू मी. आणि जसं जसं या जीवाला दुःख देते देवता, देवतेला समाधान वाटते. ज्याला आपण आसुरी आनंद बोलतो की नाही, लोकाला त्रास झाला, लोकांना कष्ट झालं की या व्यक्तीला खूप आनंद होतो. आणि लोकांच्या दुःखामध्ये जो व्यक्ती आनंदित होतो आपण त्याला काय म्हणत असतो? आसुरी आनंद म्हणत असतो. तर देवता ह्या त्याप्रमाणे आहेत की या जीवाला नरकाचं दुःख भोगवलं की देवता इकडे खुश होते, आनंदित होते की वा मी दुःख भोगवलं. आणि म्हणून आपल्या पक्षकारांनी, आपल्या विद्वान पंडितांनी हेच सांगितलेलं आहे की देवता ह्या निकृष्ट आणि निर्यदायका आहेत. निर्य म्हणजे नर्क, दायका म्हणजे देणाऱ्या. फक्त या जीवाला त्या नर्क देऊ शकतात पटकन. समजा आता तुम्ही आहात, तुम्ही पापही केलं पुण्यही केलं. समजा एक जीव आहे, एक माणूस आहे समजा, आणि त्या माणसाची देहाभिमानीनी स्वर्गाची इंद्रदेवता आहे आणि तुम्ही त्या माणसाला जेव घातलं पोटभर. ज्या माणसाची देहाभिमानीनी इंद्रदेवता आहे त्या माणसाला तुम्ही पोटभर जेव घातलं, त्याची सेवा केली, त्या इंद्रदेवतेला बरं वाटते. परंतु तुम्ही जर त्या माणसाला काही त्रास दिला, त्याला काही वाईट बोललं, मारलं, तर मग ती देवता काय करते? पाप तर लागलं ना, पुण्यही लागले त्याच माणसाकडून, तुम्हाला पापही लागलं. मग इंद्रदेवता काय करणार माहितीये का? तुम्ही जरी पुण्य अगोदर केलं, अधिक केलं असेल, परंतु देवता काय म्हणणार? नाही नाही, पुण्य नंतर भोगूया, व आपल्याला ज्यात आनंद भेटते पहिलं त्याला नरक भोगूया. यानं पाप केलं ना आपल्याविषयी, आपल्या माणसाला त्रास दिला ना, मग ही देवता त्या माणसाला उचलते, पहिलं नरक भोगवते आणि मग बघूया म्हणते याला सुख द्यायचं न द्यायचं. मग त्याला लाईनीला लावते, ज्यावेळेस तुझा क्रम लागेल त्यावेळेस तू सुख भोगायला ये, परंतु तुला नरक तर मी अगोदर भोगवणार. तर देवता ही अशी असते, निर्यदायका, निकृष्ट, त्यामुळे म्हणतात देवतेला. आणि प्रपंच कसा आहे? प्रपंच हा नाशिवंत आहे, त्याचा नाश होणार आहे. हे जे दगड, माती, धोंडे, पर्वत एवढे दिसतात तुम्हाला, महासंहार झाला की हे सर्व नष्ट होणार आहे. त्याच्या ठिकाणी सुखदुःखाचं ग्राहकत्व नाही. प्रपंच नाशिवंत आहे. हे ज्या जीवाला समजलं त्याला बोधवंत म्हणतात. आणि परमेश्वर कसा आहे? तर परमेश्वर हा या जीवाला मुक्ती देणारा आहे. सर्व शक्तिमंत असा परमेश्वर आहे. तो स्वतः नित्य मुक्त आहे आणि या जीवाला बंधनापासून मुक्त करणारा असा परमेश्वर आहे. अशी प्रतीती ज्याला येते, असं अनुभवास ज्या व्यक्तीला येते त्या व्यक्तीला बोध झाला असं म्हणतात. असा बोध अर्जुनाला इथे झालेला आहे. ज्यावेळेस श्रीकृष्ण महाराजांनी विश्वरूप दाखवलं त्यावेळेस अर्जुनाला समजलं की श्रीकृष्ण हा ईश्वराचा अवतार आहे आणि मी म्हणजे एक दीन शौच रंक असा जीव आहे. मग ते सांगती ते घेत जाती. मग श्रीकृष्ण महाराज जे जे सांगायला लागले ते निमूटपणे ऐकायला लागले. अर्जुन देव गपचूप ऐकायला लागले, गपचूप ऐकायला लागले. काहीही प्रतिप्रश्न नाही, काहीही शंका नाही. जे सांगितलं ते सत्य आहे म्हणून घ्यायला लागले. नाहीतर विश्वरूप दाखवण्याच्या अगोदर श्रीकृष्ण महाराजांनी निरूपण केलं की लगेच अर्जुनाची शंका, श्रीकृष्ण महाराजांनी निरूपण केलं की लगेच अर्जुनाची त्यावर शंका. हे असं चालू होतं. विश्वरूप दाखवलं की बस संपला विषय, बोध झाला तिथे. आणि श्रीकृष्ण महाराज जे म्हणतील ते फक्त घेतच चालायचं चालू केलं अर्जुन देवाने. प्रश्न सोडलाच नाही देवाने काही तिथे, तर कारण की विश्वरूप दाखवलं, बोध दिला. आता मनामध्ये शंकाच काही येऊ देणार नव्हते श्रीकृष्ण महाराज अर्जुन देवाच्या. शंका आली पण नाही.
फक्त ते घेत गेले. आणि म्हणून स्वामी काय म्हणतात, मग ते सांगती ते घेत जाती. मग ते सांगती म्हणजे श्रीकृष्ण महाराज अर्जुन देवाला निरूपण करायचे, ते घेत जाती म्हणजे अर्जुन देव फक्त घेत चालायचे. यावरी महादायसी पुसले जी जी अर्जुन विश्वरूप देखे तरी संजय काय देखे जी. महाराजांनी पुन्हा प्रश्न केला, अर्जुन जर विश्वरूप पाहत होता तर संजयाला काय दिसलं इकडे? हस्तिनापूरमध्ये बसून हा संजय कुरुक्षेत्र पाहत होता आणि धृतराष्ट्राला सांगत होता. मग यावर स्वामी म्हणतात, बाई संजय चतुर्भुज देखे. ज्यावेळेस विश्वरूप श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुन देवाला दाखवलं, इकडे संजय तर बघतच होता, हस्तिनापूरमध्ये बसला होता, परंतु तो कुरुक्षेत्रामध्ये काय चालू आहे तो बघत होता, ऐकत होता. दूरदर्शनी दूरश्रवणी अशी विद्या व्यास ऋषींनी त्या संजयाला दिलेली होती आणि म्हणून संजय हा पाहत होता, ऐकत होता कुरुक्षेत्रामध्ये काय चालू आहे. तर महाराजांनी प्रश्न विचारला की अर्जुन देवाला जर विश्वरूप इकडे दिसलं तर संजयाला काय दिसलं तिकडं? तर स्वामी म्हणतात की त्यांना चतुर्भुज मूर्त दिसली श्रीकृष्ण महाराजांची, फक्त विश्वरूप दिसलं नाही संजयाला. उद्धव देव कैवल्य परब्रह्म देखती. बरं, उद्धव देवांना काय दिसत होतं मग श्रीकृष्ण महाराजांमध्ये? तर उद्धव देव हे चौकळकीचे प्रेमी होते आणि श्रीकृष्ण महाराजांच्या त्या मायापुरामध्ये, त्या शरीरामध्ये जे परमेश्वराचं स्वरूप आहे, जे केवळ स्वरूप आहे कैवल्याचं ईश्वर स्वरूप, तर ते केवळ असं ईश्वर स्वरूप उद्धव देवांना श्रीकृष्ण महाराजांमध्ये दिसायचं. अर्जुन विश्वरूप देखे, अर्जुन विश्वरूप पाहायचे. हो काजी म्हणून श्री चरणा लागली. मग महादेसा स्वामींच्या पाया पडतात, ठीक आहे म्हणून. तर अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराजांची ही लीळा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. श्रीकृष्ण महाराजांनी कसं निरूपण केलं, श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुन देवाला कसं विश्वरूप दाखवलं आणि बोध म्हणजे काय नेमका हेही तुम्हाला समजलं असेल. तर नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. कारण आजचं जे चरित्र आहे ते अत्यंत महत्वपूर्ण आहे, खूपच ज्ञानवर्धक व्हिडिओ आहे आजचा. आणि तुम्हाला असं वाटत असेल की हे ज्ञानाची ज्योत आपल्या प्रत्येक वासनिकाच्या घरी गेली पाहिजे, तर जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्याकडे जे व्हॉट्सअप ग्रुप असतील, तुमच्याकडे जे फेसबुक ग्रुप असतील, तुमच्याकडे जे फेसबुक पेज असतील, त्या सर्व ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही अलभ्य असा या ज्ञानाचा लाभ होईल आणि त्यांनाही पुण्य लागेल, तुम्हालाही पुण्य लागेल. तर आजच्या या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे, अवघड प्रश्न विचारणार आहे बरं का मी आज. आणि तुम्हाला प्रश्न ऐकल्यानंतर असं वाटेल की आजचा प्रश्न अवघड आहे, मला येणार नाही, तर असं नका समजून घेऊ. व्हिडिओ पुन्हा सुरुवातीपासून पहा एकदा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ते लक्षात येईल. तर आजच्या या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे, बोध म्हणजे काय? वेळ लागू द्या, एक डायरी घ्या, व्यवस्थित लिहा त्याच्यावर आणि मग टाईप करा. कमेंट्स कमी येतील असं मला वाटते, परंतु बघूया मी खरा ठरतो की तुम्ही खरे ठरता, कमेंट जास्त येतात की कमी येतात, बघूया उद्याला. तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, अग्रपूजा कशाला म्हणतात? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, अग्र म्हणजे सर्वप्रथम पूजा ज्याची करायची आहे त्याला अग्रपूजा असं म्हणतात. अग्र म्हणजे सर्वात प्रथम, पूजा म्हणजे पूजा करणे. शब्दशः अर्थ काय आहे तर सर्वात प्रथम पूजा करणे. तर अशी पूजा कोणाची केली होती? श्रीकृष्ण महाराजांची पूजा केली होती अग्रपूजा म्हणून. तर असा या शब्दाचा अर्थ आहे. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाची उत्तरे दिली तर त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन लीळेंसह, ज्यामध्ये गीता श्रीकृष्णोक्ती निरूपण, जीव आपले मात्रागमन न देखे निरूपण, माता पिता श्राद्धानुवादू, गुजरिया भाका गुजरेसी गोष्टी करणे, लखुबाईसा लखुमिया विरुकथन असे 2-4 चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड